टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्यात उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि उन्हाचा पारा देखील 40 पार झालेला आहे। उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जे नागरिक आहेत ते उकाड्याने हैराण झालेले आणि त्यामुळे कुठेतरी ते शोध घेत आहेत पाणवठ्यांचा, जलसाठ्यांचा। मात्र भंडारदरा धरणामध्ये खरोखर एक विहिंमन दृश्य जे आहे ते या उन्हाळ्यामध्ये देखील पाहायला मिळतंय। भंडारदरा धरणातून पिण्यासाठी आवर्तन सोडल्यानंतर हा अमरेला फॉल जो आहे तो प्रवाहित झालेला आहे। गेल्या 4 वर्षापासून हा अमरेला फॉल जो होता तो प्रवाहित झालेला नव्हता। मात्र यंदा भंडारदरा धरणामध्ये 50% पाणीसाठा शिल्लक असल्यानं पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आणि त्यानंतर हा अमरेला फॉल जो आहे तो आता पर्यटकांना आकर्षित करतोय। खरं तर काही दिवसच हा अमरेला फॉल सुरू राहणार आहे। ज्या दिवशी आवर्तन संपेल त्या दिवशी अमरेला फॉल देखील बंद करण्यात येईल। त्यामुळे काही काळासाठी का होत नाही, मात्र पर्यटकांना आता हा जो नजारा आहे तो पाहायला मिळतोय। अनेक पर्यटकांची पावलं जी आहेत ती आता भंडारदऱ्याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा अमरेला फॉल म्हणजे तो छत्रीच्या आकाराचा जो फॉल आहे त्यामुळे त्याला अमरेला फॉल म्हटलं जातं। भंडारदरा धरणातून पडणारं पाणी खडकावर आदळतं आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने अवतीभोवती पसरतं आणि एक छत्रीचा आकार जो आहे तो या ठिकाणी तयार होतो आणि हे पांढरं शुभ्र फेसाळणारं जे पाणी आहे ते अनुभवण्यासाठी जे पर्यटक आहेत ते खरं तर गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत। या अमरेला फॉलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचं देखील चित्रीकरण जे आहे ते झालेलं आहे आणि त्यामुळे हा अमरेला फॉल कायमच पर्यटकांना आकर्षित करत असतो आणि 4 वर्षानंतर हे दृश्य जे आहे ते आता पर्यटकांना पाहायला मिळत आहे। त्यामुळे पर्यटकांची गर्दी भंडारदऱ्याकडे वळू लागलेली आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, भंडारदरा, अहिल्यानगर।